बातमी नागपूरची आहे। नागपूरच्या मोमीनपुरा परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। या परिसरामध्ये शहरातील प्रसिद्ध जामा मस्जिद आहे। सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे आणि आज शुक्रवार असल्याने मुस्लिम बांधव नमाज अदा करण्याकरता म्हणून येत असतात। त्यामुळे बाहेरील लोकांना या परिसरात येण्यास मनाई करण्यात आलेली आहे। मस्जिद परिसरामध्ये असणारे मुस्लिम बांधव शांततेत नमाज अदा करू शकतात। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर काल जे आहे ते कपिलनगर आणि नंदनवन या दोन पोलीस स्टेशन हद्दीमधील संचारबंदी जी आहे ते पोलिसांनी हटवलेली आहे। तर 6 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे आहे ते काही शिथिलता देण्यात आलेली आहे। तर कोतवाली पोलीस स्टेशन, तहसील पोलीस स्टेशन आणि गणेशपेठ या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते संचारबंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। मी आता सध्याला जे ते नागपूरच्या मोमीनपुरा परिसरामध्ये आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मुस्लिम बांधव जे राहतात आणि याच परिसरामध्ये नागपूरची प्रसिद्ध अशी जामा मस्जिद आहे। त्यामुळे रमजानचा महिना सुरू असल्याने जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव येत असतात। मात्र बाहेरून येणाऱ्या मुस्लिम बांधवांना या मस्जिदमध्ये नमाज पठणासाठी पूर्णतः बंदी करण्यात आलेली आहे। परंतु मोमीनपुरा परिसरातील आतल्या भागातील जे काही मुस्लिम बांधव असतील ते नमाज पठणासाठी जे आहे ते जाऊ शकतात। मात्र या परिसरात जर आपण पाहायला गेलं तर चोहो बाजूने जे आहे ते पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त जो आहे तो एकूण ज्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। बाहेरून येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना जे आहे ते आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही आणि एकूणच या मोमीनपुरा परिसराची ओळख जी आहे ते गजबजलेला मार्केट गजबजलेला बाजार अशी ओळख आहे। रमजानचा महिना सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत जे आहे ते दरवर्षी या ठिकाणी मोठी गर्दी, मोठी बाजारपेठ भरत असते। परंतु ज्या पद्धतीने शहरामध्ये हिंसाचार घडला आणि त्यानंतर संचारबंदी जी आहे ते लावण्यात आली आहे, त्याच अनुषंगाने या ठिकाणी जे आहे ते पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट असा बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये केलेला आहे। मात्र रमजानचा महिना आहे आणि दुपारी आज लोक जे आहे ते नमाज पठणासाठी बाहेर पडू शकतात, म्हणून बाहेरच्या लोकांना या ठिकाणी मनाई करण्यात आलेली आहे। परंतु जे आहे ते मोमीनपुरा परिसरातील आतमधील जे काही मुस्लिम बांधव आहेत ते जे आहे ते शांततेने या ठिकाणी जे आहे ते नमाज पठण करण्यासाठी जाऊ शकतात आणि बाहेरच्या यांना जे आहे ते आतमध्ये येण्यासाठी सध्याला जे आहे ते पोलिसांनी एकूणच मनाई केली आहे। त्याच अनुषंगाने चोहो बाजूने मोमीनपुरा परिसरामध्ये जे आहे ते या ठिकाणी पोलिसांचा कडक असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।